पुढच्या बातम्यांकडे आता वळूयात। एक महत्त्वाची बातमी, माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे। बळीराजा पॅनल, सहकार बचाव पॅनल आणि नीलकंठेश्वर पॅनलमध्ये लढत होतीये। माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी अजितदादा स्वतः उमेदवार आहेत। चेअरमन पदासाठी अजितदादांना 85 वर्षीय चंद्रराव तावरेंचं आव्हान आहे। अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रंजन तावरेंनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच या ठिकाणी आपली सर्व ताकद पणाला लावलेली आहे। 2015 मध्ये त्यांचा पराभव झालेला होता, मात्र 2020 मध्ये अजित पवारांच्या पॅनलचा विजय झाला आणि आता ज्यावेळेला ते निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यावेळेला गेल्या 15 दिवसांपासून अजित पवार हे बारामतीमध्येच तळ ठोकून आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत। सुप्रिया सुळेंनी मतदान केलंय, अजित पवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय, तर रंजन तावरे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही तीन दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे। काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे, मी काय स्वीकारावं। मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे, तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे, आम्हाला कामाची आवड आहे, संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे। त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहेत। 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय। ह्या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तुम्ही अगदी पीडीसीसी बँकेमध्ये तिथं जे मी नीलकंठेश्वर पॅनल उभा केलेलं आहे त्या पॅनलचा एक तरी सदस्य होता का? कुणी त्याच्यामध्ये नव्हतं। आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा। काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं। मला रात्री पण फोन आले, दादा आता तिथं स्क्वॉड पाठवा, बघा काय होतंय ते, काय करायचंय ज्याचं त्याला लखला। कोणत्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवली आणि कसापासून काय आव्हान करेल? कारखाना पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या हिताने आणि त्यांना केंद्रबिंदू ठेवून चालला पाहिजे। मतदान करण्यासाठी आलेले आहेत काका, काय सांगाल? आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे, आपण देखील मतदानाचा हक्क बजावला। सुप्रिया सुळेंनी देखील मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपल्याशी काय बातचीत केली नक्की? त्यांनी शुभेच्छा दिल्या आम्हाला शेतकऱ्यासाठी आणि कारखाना अत्यंत सुस्थितीत राहावा काय शुभचिंतन त्यांनी केलेलं आहे काय। काका, खऱ्या अर्थाने आज मतदानाचा हक्क बजावतो आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या चेअरमन पदाची स्वतःच्या नावाची घोषणा केली। त्या दिवशी तुम्ही अण्णांच्या नावाची घोषणा केली, कसं पाहताय दोन्ही? दोघांच्याही साखर धंद्याचा वेगळा अनुभव आहे। एक अण्णांना सहकारात प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे आणि उपमुख्यमंत्र्यांना खाजगी साखर कारखानदारीचा प्रचंड अनुभव आहे। बघूया आता दोघात कोण जास्त भाव देत आहे ते शेतकऱ्याला। कॅमेरा पर्सन नागेश सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।